केंद्र शासनामार्फत लोककल्याणाच्या प्रभावी योजना राबवण्यात येत आहेत। या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी। वैयक्तिक लाभाच्या योजना राबवताना लाभार्थ्यांना 100% लाभ मिळेल, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे असे निर्देश खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले आहेत। तर केंद्र शासनाच्या योजना राबवताना जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या सर्व घटकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या आहेत। जिल्हा विकास समन्वयक आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज झाली। या बैठकीला खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, अप्पासाहेब निकत, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सत्यजित बडे यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, डिजिटल इंडिया भूमी अभिलेख नूतनीकरण कार्यक्रम, अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य योजना, समग्र शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, मिड डे मील योजना या योजनांचा आढावा घेण्यात आला।